बारिश बनी किसानों की दुश्मन। पश्चिम विदर्भ में लगातार हो रही बारिश ने हालात बिगाड़ दिए हैं। नतीजा यह कि कई धरन ओवरफ्लो हो गए हैं और खेतों में पानी भरने से किसानों की फसलें बर्बाद हो रही है। इस पर विजय वडेट्टीवार ने चिंता जताई है। उन्होंने फर्जी वोट पर भी अपनी प्रतिक्रिया दी। मराठवाडा आणि विशेष करून पश्चिम विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे। अनेक धरणं ओव्हरफ्लो झाले। न सांगताही काही धरणांचे दरवाजे उघडले गेल्यामुळे प्रचंड शेतीचं नुकसान झालं, घरांचं नुकसान झालं। वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतीच्या भागामध्ये किंवा गावामध्ये आता पाणी शिरल्याची मी सकाळी माहिती घेतली। एकूणच शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता हातात आलेलं पीक जाताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू दिसतायत। इतकं नुकसान झालं आहे की अनेक ठिकाणी शेतामध्ये तलावाचं रूप त्या ठिकाणी दिसत होतं। म्हणजे शेती आहे की तलाव आहे, इतका प्रचंड पाऊस त्या ठिकाणी झाला आणि होत्याचं नव्हतं झालेलं आहे। आमची सरकारकडे मागणी आहे की तातडीनं या भागामध्ये मराठवाडा असेल किंवा पश्चिम विदर्भ शेतीचे पंचनामे करा, घरांचे पंचनामे करा आणि तातडीनं या सगळ्यांना मदत कशी देता येईल यासाठी निर्णय घ्या, अशी आमची सरकारकडे मागणी असणार आहे। मुळात मागच्या वेळेचे अतिवृष्टीचे पैसे अजूनही आले नाही। आपण एवढं मोठं सगळं कर्ज काढतो, 10.25 लाख कोटीवर कर्ज गेलेलं आहे। पुन्हा राज्याला कर्जबाजारी करा, कर्जात ढकला, पण कर्ज काढा, अधिकचं कर्ज वाढेल, पण ते शेतकऱ्यांसाठी वाढेल। त्यावेळेस तुम्हाला शेतकरी आशीर्वाद देतील, पण त्यांना मात्र आता वाऱ्यावर सोडू नका आणि लगेच ही मदत कशी देता येईल याचा निर्णय घ्या, अशी आमची सरकारकडे मागणी आहे आणि विनंती आहे। पुरावे आहेत, पुरावे दिलेत। ज्या वेळेस निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे मागत होतो, आम्ही CCTV फुटेज मागत होतो, तुमचं मतदान कसं वाढलं, हे एक्स आपला बूथ आहे, त्या बूथवर जर 6 वाजतानंतर 5 वाजतानंतर जर 15% 20% मतदान झालं असेल तर तिची लाईन दिसायला पाहिजे तेवढी, ते लाईनच दिसत नाही। ती लाईन गेली कुठे? म्हणून तिथे खरं म्हणजे असं आहे की प्रत्येक ठिकाणी बूथवर CCTVची व्यवस्था केली पाहिजे। त्या बूथची व्यवस्था तिथे होती का? आणि अनेक ठिकाणी आता एटापल्ली तालुक्यातून काल माझ्याकडे जी 10-12 गावामध्ये झालेल्या मतदानांची आकडेवारी झाली। प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये खूप मोठी तफावत आहे। आता त्यावेळेस हे म्हणतील की आक्षेप कुठून घेणं, आक्षेप का घेतला नाही? आता ह्या ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस तुम्ही आक्षेप घ्यायला कुठे वेळ होता? दुसराच विषय महत्त्वाचा असा होता की काल आपण सगळ्यांनी पाहिलं की असे तकलादू त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती या निवडणूक आयोगाची। जसा काय हा राजकीय पक्षाचा माणूस आहे राजीव कुमार, यांना उद्या यातून सुटका झाल्यानंतर कदाचित हा व्यक्ती राज्यसभेवर दिसेल किंवा कुठल्या तरी मंडळावर दिसेल, अशी त्यांची अवस्था एकूणच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला दिसलेली आहे। हे स्वायत्त मुळातच दिसले नाही, त्यांच्या भाषणावरून, त्यांच्या बोलण्यावरून, देहबोलीवरून, त्यांच्या शब्दांचा जो प्रयोग होता त्यावरून। आणि तुम्ही मागताय ना 7 दिवसात द्या, तुम्हाला काय 7 दिवसात द्यायचं आहे? तुम्ही सगळा डेटा संपवून टाकला, तुमच्याकडेच पुरावे ते तुम्ही नष्ट करून टाकलेत। म्हणजे उलट चोरांनी चोरी करायची आणि मुद्देमाल मात्र मालकाकडून मागायचा, हे तर गजबच आहे। चोरी करून मालाची विल्हेवाट लावली आणि आत्ता मात्र ज्याने आरोप केला आहे त्यांना सांगतायत की तुम्ही पुरावे द्या। असंच झालं आहे, चोरीचा माल गायब केला आहे आणि ज्यांनी तक्रार केली त्याला म्हणतात पुरावे द्या। हे तर विचित्रच काम आहे या निवडणूक आयोगाचा। म्हणजे असं विचित्र निवडणूक आयोग, चित्र विचित्र देशामध्ये कधी आलेलं नाही, कधी झालेलं नाही। आणि राहुल गांधी माफी मागणार नाहीत। आमचे झालेले पत्रव्यवहार तेव्हापासूनचे महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीपासून सगळे रेकॉर्डवर आहे। त्याचं कुठलंही उत्तर, आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं नाही। आम्ही मागितलेली माहिती निवडणूक आयोगाने दिलेली नाही, त्यामुळं त्यांना तो अधिकार पोचत नाही
आमचं उत्तर दिलं असतं, आम्ही मागितलेली माहिती दिली असती तर त्याला तो अधिकार प्राप्त झाला असता.